ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली बघते बघा प्रेक्षक हो, सचिनला साक्षी सोबत. तर आता तिला खूप मोठा धक्का बसतो आणि आता इथे सचिन आणि साक्षी एकमेकांना मिठी मारून थांबलेले असतात. तर सायलीला मात्र खूप मोठा शॉक बसलेला असतो. तर आता इथे साक्षीचा ड्रामा चालूच असतो सचिन सोबत. तर आता इथे सायली आपला फोन बाहेर काढते आणि फोटो काढते आता ती सचिन आणि साक्षीचा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, फोटो काढून घेतलेला असतो सायलीने आणि आता तिला शॉकही बसलेला असतो. तर आता सचिन समोरच थांबलेला असतो. साक्षी शिखरे असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे साक्षी शिखरे जिवंत आहे आणि ही सचिन भाऊजींसोबत काय करते असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्याची मुलगी आहे ती साक्षी शिखरे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सचिन सुद्धा बघतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता इथे त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तिचे डोळे उघडेच राहतात. तर आता इथे साक्षी सुद्धा बघते बघा प्रेक्षक हो सायलीला. तिला पण आता भीती वाटते सायलीने तिला पाहिलं म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, साक्षी पैसे देते लवकर वेटरला आणि ती आता गॉगल लावते आणि सचिनला घेऊन पळून जाते बाहेर. तर मॅडम हे घ्या बिल असं म्हणतो आता इथे तो हॉटेल मॅनेजर. तर आता इथे सायली पळत जाते पाठीमागे साक्षी आणि सचिनचा बघा प्रेक्षक हो. तर आता पळत पळत जातात दोघेही, सचिन आणि साक्षी आणि दोघेही जातात आणि गाडीमध्ये बसतात बघा प्रेक्षक हो आपल्या. तर आता इथे साक्षी सुरू करते गाडी आणि दोघेही निघून जातात. ए असं म्हणत जाते आता इथे सायली. साक्षी साक्षी असं म्हणत असते आता इथे सायली. म्हणजे साक्षी इतके महिने आम्हाला फसवते असं म्हणते आता इथे सायली. साक्षी एकटी नाही आहे, तर तिच्यासोबत सचिन भाऊजी सुद्धा फसवतायत असं म्हणते आता इथे सायली. तर बायको म्हणून फोन येतो आता इथे अर्जुनला. मात्र तो बिझी असतो आपल्या कामामध्ये आणि तो बघतच नाही तिच्या कॉलकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता तो क्लायंट बरोबर मीटिंग त्याची चालूच असते. सायली मात्र खूप कॉल करते. तर आता सायलीला राग येतो. फोन का उचलत नाही इथे, पोलिसांना कळू का असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली कॉल करते पोलिसांना. हॅलो असं म्हणतो तो पोलीस. हॅलो साहेब, मी सायली सुभेदार बोलतेय, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको असं म्हणते सायली. बोला मॅडम असं म्हणतात पोलीस. मी वात्सल्य आश्रम केसमध्ये जी साक्षी शिखरे होती ना, तिला मी आता इथे बघितलंय, ती जिवंत आहे असं म्हणते सायली. म्हणजे महिपत शिखरेंची मुलगी का? ऍक्च्युली मॅडम त्यांचा जेलमध्येच खून झालाय असं म्हणतो आता इथे तो. अहो नाही असं म्हणते सायली. अहो तो सगळा बनाव होता, मी आता तिला पाहिलंय असं म्हणते सायली. म्हणजे मी आधी पण तिला बघितलं होतं, पण आता स्पष्ट बघितलंय मी तिला असं म्हणते सायली. साक्षी शिखरेच होती आणि मला बघून पळून गेली ती असं म्हणते आता इथे सायली. पण तुमची खात्री आहे ना मॅडम असं म्हणतो तो. हो माझी खात्री आहे आणि मी हे लेखी द्यायला तयार आहे असं म्हणते सायली. तुम्ही प्लीज तिला लवकरात लवकर पकडा, तिने आम्हालाही फसवलंय आणि पोलिसांनाही असं म्हणते आता इथे सायली. ठीक आहे मॅडम, मी काय करायचं ते बघतो असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत कॉल करते सायली अर्जुनला. मात्र तो काय फोन घेतच नाही बघा प्रेक्षक हो तिचा. आहो आहो असं म्हणते आता इथे सायली. फोन का उचलत नाही आहात तुम्ही? ठीक आहे होऊन जाईल, थँक्यू सर, येतो मी असं म्हणून आता क्लायंट निघून जातो. तर आता इथे अर्जुनची मीटिंग संपते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तरी कामं झाली असं म्हणतो तो. तर आता इथे बघतो तर काय बायकोचे एवढे मिस कॉल्स असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय असं म्हणतो तो. तर आता परत कॉल येतो त्याला सायलीचा. बोला इन्स्पेक्टर असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुमच्या मिसेसचा कॉल आला होता, त्या म्हणाला की साक्षी शिखरे जिवंत आहे असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. नाही याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर तो. अरे काय झालं असं म्हणतो चैतन्य. हॅलो ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतो इन्स्पेक्टर. हा मला सांगा तिला कसं कळलं साक्षीबद्दल असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याला साक्षी शिखरे कुठेतरी दिसल्या असं म्हणाला ते असं म्हणतो आता इथे तो इन्स्पेक्टर. आता लगेचच टीमला घेऊन महिपत शिखरेच्या घराचा तपास करतो. बघूया तिथे साक्षी शिखरे जिवंत असल्याबद्दल काय पुरावा मिळतोय का असं म्हणतो तो. बरं हे बघा मला याविषयी काय माहित नाहीये, तुम्हाला काही कळलं तर मलाही अपडेट करा असं म्हणतो इथे अर्जुन. नक्की मी अपडेट देतो असं म्हणतो तो. तर बाय असं म्हणतो इथे अर्जुन. 1 मिनिट, साक्षीबद्दल काय बोलत होतास असं म्हणतो चैतन्य. तिला आता साक्षी दिसली आणि तिने पोलीस कंप्लेंट सुद्धा केली तिच्या विरोधात असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन सायली वहिनीने डायरेक्ट पोलिसांना फोन केला होता असं म्हणतो चैतन्य. मी तुला कधीपासून सांगतोय की सायली वहिनीना साक्षी जिवंत आहे सांगून टाक म्हणून असं म्हणतो चैतन्य. आता जर तिला कळलं की तुला आधीपासून माहित होतं तर ती काय करायला असं म्हणतो चैतन्य. तिने करायला सुद्धा हवं, तू केवढी मोठी चुकीलीस माहितीये का असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे अर्जुन कॉल करतो. फोन पण घेत नाही ती माझा असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती गार्डन कॅफेमध्ये भेटणार होती मला असं म्हणतो इथे अर्जुन. चल जाऊन या तिथे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तुम्ही लवकरच पेढे आणि बर्फी असं वाटायला घ्या असं म्हटलेलीस ना कल्पना. अस्मिता आता आई होणार आहे असं म्हणते आता इथे कल्पना आणि तुम्ही दोघं जण मानमा. तर आता सगळ्या आनंदात असतात ना खूप. हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक सायलीला फ्लॅशबॅक मध्ये. तर आता इथे कसं तिची ओठी भरलेली असते सायली, सगळं सगळं आठवतं तिला फ्लॅशबॅक मधून. तू दे मला उत्तर, तू आता उत्तर दे असं म्हणून अस्मिता खूप चिडलेली असते ना सचिनवरती. सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. तर सचिनचं बघून खूप त्रास झालेला असतो आता इथे सायलीला. तर आता सगळा प्रकार तिला आठवायला लागतो फ्लॅशबॅक मधून. तर आता इथे अस्मिताने कसा ग्लास फेकलेली असते आणि कसं तिला त्रास झालेला असतो सगळं आठवतं आता इथे सायलीला. सायली असं म्हणते आता इथे अस्मिता, यापेक्षा ना विष आणून दे मला, म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा असं म्हणते आता इथे अस्मिता. माझ्या बरोबर जी मुलगी होती ना ती मुलगी फक्त माझी कलिग होती असं म्हटलेला असतो ना सचिन, त्याला मारलेला असतो अर्जुन. हे सगळं आता तिला फ्लॅशबॅक मध्ये आठवायला लागतं सायलीला. तर आता इथे प्रतापने म्हणलेला असतो ना मी माझ्या मुलीला आयुष्यभर पोसू शकतो, ती सुशिक्षित आहे, हुशार आहे, नवऱ्याच्या आधाराशिवाय ती राहू शकते असं म्हणतो आता इथे प्रताप. पण मी तिच्या बाळाचा बाप तिच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत असं म्हटलेलं असतो ना प्रताप. म्हणून वाचलायस तू.
तर आता इथे सगळं आठवतं सायलीला. मी आज शेवटचं भेटायला आलेलो की हे सांगायला की ह्याच्यापुढे आम्ही कधीच भेटू शकणार नाही, आमची शेवटची भेट आहे म्हणून असं म्हटलेलं असतो ना. आता इथे सचिन ते सुद्धा सगळं आठवतं बघा प्रेक्षक. आता इथे सायलीला आणि कसं तिला अर्जुननी धरलेलं असतं हे सगळं तिला आठवतं. हो असं म्हटलेली सी अस्मिता. परत नाही भेटायचं हे सांगायला मिठी मारायला लागते, किस करायला लागतं असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन असं म्हणते अस्मिता. अरे थोडी लाज बाळग, आमचा बाळ ऐकते असं म्हणते अस्मिता. हा असा आदर्श ठेवणार आहेस तू त्याच्यासमोर असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. अर्जुन अजूनही सायली वहिनी फोन उचलत नाही असं म्हणतो चैतन्य. ती साक्षीला बघून खूप अपसेट झाली असेल ना असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिला जर हे कळलं की मी तिच्यापासून लपून ठेवलंय तर ती मला कधीच माफ नाही करणार असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती कुठे गेली असेल रे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती मला सोडून गेली असेल का असं म्हणतो आता इथे अर्जुन. अशी कशी सोडून जाईल रे असं म्हणतो आता इथे चैतन्य. ती तुझ्याबरोबर अपसेट आहे म्हणून फोन घेत नसेल तुझा असं म्हणतो आता इथे चैतन्य. थांबी माझ्या फोनवरून कॉल करतो असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता इथे चैतन्य कॉल करतो सायलीला बघा प्रेक्षक. तर तरीही ती उचलत नाही. माझे पण कॉल उचलत नाही ती असं म्हणतो चैतन्य. काय झालं असेल तिला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली मात्र खूपच टेन्शनमध्ये असते आणि शॉकमध्ये असते की काय सगळा प्रकार. कारण तिने सचिनला बघितलेलं असतं ना बघा प्रेक्षक हो त्या साक्षी सोबत. त्यामुळे परत जर तू मला असलं काही करायचं दिसलास तिथल्या तिथेच तुला संपवेन असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. ते सगळं आठवतं आता इथे सायलीला. ह्या घराने नेहमीच तुझा जावई म्हणून मान ठेवलाय, पण ती तुझी योग्यता तरी ऐका असं म्हटलेलं असतात ना. पूर्णाची अस्मिताला जी जखम दिली आहेस ती कधी ना भरून घेण्यासारखी आहे. मला माफ कर अस्मिता, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या बाळासाठी प्लीज मला माफ कर असं म्हटलेलं असतो ना. सचिन जे काय झालंय ना ते सगळं प्लीज विसरून जा असं म्हटलेलं असतो सचिन. आय प्रॉमिस इथून पुढे मी तुला तक्रारीची संधी सुद्धा देणार नाही असं म्हटलेलं असतो. सचिनचं सगळं आठवत असतं आता इथे सायलीला आणि तिला शॉकमध्ये असलेलं दाखवलंय. सचिन असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. तू कुणाशी बोलतोय तर तेव्हा रात्री पकडलेले असतात ना सचिनला कुणासोबत तरी. तुला भेटायला एक मुलगी आली होती इथे. मुलगी असं म्हटलेलं असतं ना सचिन. कोण होती ती? तीच गर्लफ्रेंड होती ना असं म्हटलेलं असतो ना अर्जुन. ती मुलगी नव्हती, पुरुष होता तो असं म्हटलेलं असतो ना सचिन. सगळं तिला आठवतं बघा प्रेक्षक. त्याला सोडत असं म्हटलेलं असते ना अस्मिता. तुला सांगत होतो की हा माणूस कधी सुधारणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला माहिती आहे ना माझ्या लोन बद्दल तुला सगळं सांगितलंय ना असं म्हटलेलं असं सचिन. खोटं बोललेलं नकोस तू असं म्हटलेलं असं अर्जुन. हो अर्जुन मला माहिती आहे, सचिनने पैसे उधार घेतले होते मला माहिती आहे असं म्हटलेली असते ना अस्मिता. सगळं आठवतं तिला आणि तो माणूस तिला त्रास देतो हे सुद्धा माहित होतं. पण या सगळ्यामध्ये सपोर्ट करायचं सोडून तुम्ही त्याच्यावर संशय कसला घेताय असं म्हटलेली असते ना अस्मिता. अस्मिता ताई तुम्ही खूप मोठी चूक करताय असं म्हटलेली असते ना सायली. जर खरंच चूक असेल ना तर त्याची शिक्षा मी भोगेल असं म्हटलेली असते अस्मिता. त्याची शिक्षा तुला एकटाईला भोगावी लागणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुझ्या मुलालाही भोगावी लागणार आहे असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. ते सगळं आता लक्षात येतं बघा प्रेक्षक हो सायलीला. तुला तर काहीच आता कळणार नाही, कारण तुझ्या डोळ्यावर तुझ्या नवऱ्याच्या प्रेमाची बट्टी बांधली गेलेली आहे असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. सगळं फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय. तर आता इथे आज कसं सायलीने बघितलेले असते साक्षी आणि सचिनला मिठी मारायचं तेही तिला आठवतं बघा प्रेक्षक. आणि कसं तिला धक्का बसलेला असतो सगळं तिला आठवायला लागतं बघा प्रेक्षक. आणि डोळ्यात अश्रू असतात आता इथे सायलीच्या. तर आता इथे अर्जुन चैतन्यला दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो तिला तर कळलं नसेल ना की मी लपवले तिच्यापासून की साक्षी जिवंत आहे ते असं म्हणतो इथे अर्जुन. अरे अर्जुन मी तुला 1000 वेळा सांगून झालं की सायली वहिनीला साक्षीबद्दल सगळं खरं सांगून टाक, पण तुला माझ्याबद्दल ऐकायचंच नाही आहे ना असं म्हणतो इथे चैतन्य. मी तिची माफी मागतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य गाडी चालवत जात असतात. तर मी तिला कुठे जाऊ देणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे जोरात मारत असतो अर्जुन बघा प्रेक्षक हो गाडी. तुझं काय चाललंय, तू गाडी साईडला घेते असं म्हणतो इथे चैतन्य. कारण आता इथे अर्जुनला गाडी मारायला येत नसते बघा प्रेक्षक टेन्शन मध्ये. काय चाललंय तुझं असं म्हणतो चैतन्य. तुझं ना कशातच लक्ष नाही असं म्हणतो चैतन्य. थोडा शांत हो, तू इथे येऊन बस, मी चालवतो गाडी असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे चैतन्य गाडी मारायला सुरुवात करतो आणि आता बाजूला बसतो तिच्या अर्जुन. तर आता अस्मिता आणि कल्पना बसलेल्या असतात आणि आता कल्पना म्हणत असते बघ किती खेळणे आणलेत मी बाळासाठी, आणि हो मी भावली आणि गाडी सुद्धा आणून ठेवलेली आहे. ते एक बरं केलं असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता दोघी खूप खुश असतात. तर आता इथे सायली ते बघा प्रेक्षक आणि आता ती खूप नाराज असते. हा कलर किती सुंदर आहे ना असं म्हणते अस्मिता. बाळाला अगदी छान दिसेल असं म्हणते आता इथे अस्मिता. हो ना, पण हे बघ हे सगळं जे काही कपडे आहेत ना ते नंतर वापरायचे का? बाळाला सुरुवातीला फक्त वापरलेले औषध झोपलीच वापरायची असं म्हणते आता इथे कल्पना. प्रोणाजीने मागच्या वेळेला सांगितलं होतं ना बाळासाठी कपडे खरेदी नाही करायचे म्हणून असं म्हणते अस्मिता. आठवतंय ना तुला? माहितीये ग मला, पण हे कपडे बघितल्यानंतर ना मला मोहच नाही आवरला असं म्हणते आता इथे कल्पना. तर दोघी हसतात आता अस्मिता आणि कल्पना. ह्या दोघी किती आनंदात आहेत. ह्याला कळलेलं सत्य मी कुठल्या तोंडाने सांगू अस्मिता ताईला असं म्हणते आता इथे सायली.
तर आता बघते सायलीला कल्पना. सायली असं म्हणते आता इथे कल्पना. अगं ये नाही असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली आत येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया सुद्धा येते. काय ग सायली असं म्हणते आता कल्पना. तू किती घामाघूम झालीस. ये 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 असं म्हणते आता इथे कल्पना. काय झालं असं म्हणते आता इथे कल्पना. बस इथे बस असं म्हणते आता इथे कल्पना आणि बसवते आता ती सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया सुद्धा समोरच थांबलेली असते. सायलीची ही अवस्था म्हणजे माझा प्लॅन नक्की सक्सेसफुल झालाय असं म्हणते आता इथे प्रिया. हिने साक्षी आणि सचिनला एकत्र बघितलेलं दिसते असं म्हणते प्रिया. अगं बघतीस काय, जा ना पाणी आण असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो प्रियाला. तर जाते जाते समोर पाणी आणते ती. तर कल्पना म्हणते सायलीला काही झालंय का. तर पाणी दे पाणी असं म्हणते आता इथे कल्पना. हे की असं म्हणून पाणी देते आता ती बघा प्रेक्षक हो सायलीला. तर सायली पाणी पिते. तर प्रिया मात्र खूप खुश असते बघा प्रेक्षक हो. आता बरं वाटतंय का असं म्हणते कल्पना. तुला का उन्हाचा त्रास झाला का असं म्हणते आता इथे कल्पना. ह्या वर्षी सूर्य पण ना एकदम आग ओकतोय. हे बघ सायली, तू आता ना उन्हामध्ये जाऊच नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. तशी तू नाजूक आहेस, तुला सनस्ट्रोकच होईल असं म्हणते आता इथे कल्पना. आणि अर्जुन कुठे गेलाय असं म्हणते ती. ऑफिसमध्ये असं म्हणते आता इथे सायली. ठीक आहे असं म्हणते अस्मिता. मग तू आता आराम कर. मग मम्माने आणलेलं सगळं शॉपिंग मी तुला दाखवते असं म्हणते अस्मिता. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता खूप खुश असते आणि त्या कपड्यांकडे बघत असते ती. तर आता इथे संध्याकाळ झालेली दाखवले. तर आता इथे चैतन्याने अर्जुनला दाखवले. साक्षी दिसल्यावर सायली कशी रिॲक्ट झाली असेल, तिला कळलं असेल का मी तिच्यापासून काय लपवून ठेवलं होतं असं म्हणतो अर्जुन. आता आपल्याला हे कसं कळणार अर्जुन असं म्हणतो चैतन्य. साक्षी दिसली म्हणून सायली वहिनी अपसेट आहेत म्हणून ती तुझे फोन उचलत नाही असं म्हणतो चैतन्य. मग ती कुठे गेली असं म्हणतो आता इथे अर्जुन. कुठे गेली ती कसं कळणार आपल्याला असं म्हणतो अर्जुन. तू एक काम करतोस का असं म्हणतो चैतन्य. घरी फोन करून विचारते आले का असं म्हणतो चैतन्य. हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो घरी कॉल करतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कल्पनाला कॉल येतो. हा अर्जुन बोल असं म्हणतो आता इथे कल्पना. मामा सायली आले का असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन तुम्हा दोघांना ना एकमेकांशिवाय अजिबातच राहत नाही असं म्हणते कल्पना. नाही सायली आताच घरामध्ये शिरते आणि तुझा फोन आला बघ असं म्हणते आता इथे कल्पना. तर आले म्हणून सांगतो आता इथे अर्जुन चैतन्याला. देऊ का तिला फोन असं म्हणतो कल्पना. नाही नको मी घरीच येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय रे अर्जुन तुझा आवाज असा का वाटतोय असं म्हणतो आता इथे कल्पना. सगळं ठीक आहे ना असं म्हणते कल्पना. हो हो सगळं ठीक आहे मामा, टेन्शन नाही काही, ओके बाय असं म्हणतो आता अर्जुन. तर आता फोन ठेवतो अर्जुन. तर अर्जुनला इथे शांत वाटतं कारण सायली घरात आहे म्हणून कळतं त्याला आणि चैतन्याला सुद्धा. अर्जुन घरीच येतोय ग. अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. तुमचा योगा आणि गर्भसंसाराचा क्लास आहे ना, निघा तुम्ही क्लासला जा असं म्हणते आता इथे सायली. अगं मी निघणारच होते असं म्हणते अस्मिता, पण आता तुझी तब्येत बरोबर नाही आहे ना, मग राहू दे असं म्हणते आता इथे अस्मिता. तुला फक्त उन्हाचाच त्रास झालाय ना असं म्हणते आता इथे अस्मिता. का आणखीन काय होतंय असं म्हणते आता इथे अस्मिता. सायली काय झालंय का असं म्हणते आता इथे कल्पना. तुमच्यापासून काय लपवतेस का असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीच्या डोळ्यात काहीतरी अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. असं काही नाही असं म्हणते आता इथे सायली. बघा उगाच तुम्ही तुमचा क्लास चुकावू नका हा असं म्हणते आता इथे सायली. वेळेत निघा तुम्ही हा जा असं म्हणते सायली. हे बघ तसंही तुझे आता दिवस भरत आले तर तू इतके दिवस योगा इतके छान केलेस ना, मग आता शेवटचे दिवस असं काही करू नकोस असं म्हणते आता इथे कल्पना. चल आपण दोघी जाऊ आणि तुझा क्लास संपे तोपर्यंत तुझ्यासोबतच राहील असं म्हणते आता इथे कल्पना. ठीक आहे असं म्हणते अस्मिता. आई सुद्धा अस्मिता ताईंसोबत जाणार आहेत, मग मला त्यांच्याशी कधी बोलता येईल असं म्हणते आता इथे सायली. हे अस्मिता ताई घरात नसतानाच करायला हवं असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली इशारा करते कल्पनाला. अस्मिता असं म्हणते आता कल्पना. तू विमलला घेऊन जातेस का. नाही म्हणजे मला सायलीला सोबत घेऊन ना जुन्या खोलीतनं ना तुझ्या बाळासाठी सामान काढायचं असं म्हणते आता इथे कल्पना. विमल मार्केटमध्ये गेली असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता प्रिया थांबलेली असते. सायली सचिन बद्दल सांगेल तेव्हा अस्मिताने ते ऐकायलाच हवं. सायली अस्मिता समोर तोंड उघडेल असं वाटत नाही मला. आता वेगळा डाव खेळायला हवा असं म्हणते आता इथे प्रिया. आई असं म्हणते आता इथे साक्षी. जावा तुम्ही अस्मिता ताईंसोबत. तर आता प्रिया म्हणते आई तू उन्हाची जाऊ नको सगळं, तुला सुद्धा सायली सारखा त्रास झाला तर आणि अस्मिताला जावंच लागणार आहे ना, मग एक काम करते मी घेऊन जाते तिला असं म्हणते आता इथे प्रिया. तिचा क्लास संपेल तोपर्यंत तिथेच थांबते आणि तिला सुखरूप घरी घेऊन येते असं म्हणते आता इथे प्रिया. तू जाणार असं म्हणते आता इथे कल्पना. अहो काय हरकत आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मी तिला व्यवस्थित घेऊन येईन, डोंट वरी. ठीक आहे जाऊ आपण दोघी असं म्हणते आता इथे अस्मिता. आता तन्वीची की इच्छाच आहे तर जातो दोघी असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि 2 तासांनी परत येऊ हा असं म्हणते आता इथे अस्मिता. जा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो आपला डाव साधते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया सगळं आपलं घेते सामान. तर आता अस्मिताला घेऊन जात असते ती. हे सगळं दाखव तिला नंतर असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे प्रिया कुणाला तरी मेसेज करते. तर आता बॅग ठेवते बघा प्रेक्षक होती मुद्दाम तिथे कारण घेण्यासाठी वापस यावं म्हणून. तर आता इथे पूर्ण डाव आहे प्रियाचा. तर आता इथे सायली तिला खूप त्रास होत असतं बघा प्रेक्षक हे सगळा विचार करून. तर आता इथे साक्षीला दाखवले आणि आता ती घेऊन जात असते सचिनला बघा प्रेक्षक हो. तर आता तो बघत असतो तिच्याकडे आणि साक्षी खूप जोरात चालवत असते गाडी. तर आता इथे साक्षी जोरात त्याला घेऊन जाते. तर आता इथे साक्षी एकदम फास्ट मारत असते गाडीने. सचिनला खूप भीती वाटत असते. तर आता इथे कुठेतरी गाडी थांबवते ती. तुझा फोन दे असं म्हणते आता इथे साक्षी. कशासाठी फोन असं म्हणतो सचिन. तुझा फोन दे असं म्हणते आता इथे साक्षी.
साक्षी तू काय करणार आहेस असं म्हणत होता इथे सचिन. आणि अशी गाडी बाजूला का लावलीस? तू जर फोन दिला नाहीस तर मी पेट्रोलचा टँक उघडेन, त्यात गाडी टाकेन आणि तुझ्या सकट ही गाडी पेटवून देईन मी, असं म्हणते आता इथे साक्षी. काहीतरी काय बडबडतेस तू असं म्हणत होता इथे सचिन. तर आता इथे ती बाजूला ठेवली बॉटल असते ती मारते आता सचिनच्या डोक्यावर. साक्षी असं म्हणत होता इथे सचिन. तर आता बेशुद्ध पडतो बघा प्रेक्षक हो सचिन. सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. सचिन, ए सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. ए ऐक 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 ना असं म्हणते आता इथे साक्षी. तुला जिवंत राहायचं आहे हा? तुला मरून चालणार नाही, तुला जिवंत राहायचं आहे माझ्यासाठी असं म्हणते आता इथे साक्षी. सचिन तुला माझ्यासाठी जिवंत राहायचं आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणते आता इथे साक्षी. सचिन सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. ए सचिन, सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन बेशुद्ध पडलेला असतो. तर आता इथे प्रताप येतो आणि म्हणतो, सायली हे काय, तू इतक्या लवकर परत आलीस? तर आता इथे सायली रडत असते. सायलीला आपल्याशी काहीतरी बोलायचं असं म्हणते आता इथे कल्पना. हो ना सायली असं म्हणते कल्पना. तर आता सायली म्हणते, हो सायली असं म्हणते आता इथे कल्पना. तू आल्यापासून मी बघतीये तू खूप अस्वस्थ आहेस असं म्हणते आता इथे कल्पना. काय झालंय बाळा असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली उभारते. आई बाबा, मला जी गोष्ट कळली आहे ती खूप भयंकर आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि ती अस्मिता ताईंसमोर सांगणं शक्य नव्हतं असं म्हणते आता इथे सायली. म्हणून मी काय बोलले नाही असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणतो आता इथे प्रताप. काय झालंय? तर आता इथे सायली दम घेते. मी आज कॅफेमध्ये गेले होते, तिथे मी सचिन भाऊजींना बघितलं असं म्हणते आता इथे सायली. त्यांच्याबरोबर ती मुलगी पण होती असं म्हणते आता इथे सायली. आणि ती मुलगी साक्षी महिपत शिखरे होती असं म्हणते आता इथे सायली. तर आता प्रताप एकदमच उभारतो बघा प्रेक्षक, तिला खूप भीती वाटते. तर आता साक्षीला दाखवलंय परत. तर आता इथे साक्षी बघते त्याची श्वास चालतायत का म्हणून. जिवंत आहेस तू असं म्हणते आता इथे साक्षी. ओ गॉड असं म्हणते आता इथे साक्षी. ओ गॉड, जिवंत आहेस तू असं म्हणते आता इथे साक्षी. सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. तुला माहिती आहे माझं किती प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणते आता इथे साक्षी. का वागतोयस तू असं असं म्हणते आता इथे साक्षी. का वागतोयस तू असं म्हणते आता इथे साक्षी. मला सांग काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? तुझा मोबाईल देऊन टाकायचंस ना माझा फोन. आणि काय एवढं त्या फोनमध्ये असं म्हणते आता इथे साक्षी. काय त्या फोनमध्ये असं म्हणते ती. तुझे आणि अस्मिताचे फोटोज, तुमचं लव्ह मेसेजेस, की तुझ्या प्रेग्नंट बायकोसाठी काढलेले गर्भसंस्काराचे व्हिडिओज असं म्हणते आता इथे साक्षी. तुला माहिती आहे सचिन, मला ना माझ्यापासून काहीच लपवलेलं आवडत नाही, काहीच नाही असं म्हणते साक्षी. आता तू मोबाईल दिला नाहीस म्हणून मला हे असं करावं लागतंय. दे बरं तुझा मोबाईल. कुठे आहे असं म्हणते आता इथे साक्षी. कुठे आहे मोबाईल असं म्हणते साक्षी. इथे. तर आता फोन घेते ती आपल्या हातामध्ये. हा पडला असं म्हणते आता इथे साक्षी. आता हा मोबाईल मी स्विच ऑफ करणार असं म्हणते आता इथे साक्षी. आणि फोन स्विच ऑफ करते ती. आता तुझी बायको, तिचा भाऊ, तिची वहिनी सगळे तुला शोधत राहणार आणि तू कोणालाच सापडणार नाहीस असं म्हणते साक्षी. तर आता ती म्हणते माय पुअर बेबी असं म्हणते ती सचिनला हात लावून. आणि त्याची आता किस घेते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, साक्षी परत बेल्ट लावून घेते आणि म्हणते स्वीट हार्ट लेट्स गो असं म्हणते. आणि परत गाडी मारायला लागते ती प्रेक्षक हो. साक्षी शिखरे ती जिवंत आहे असं म्हणते आता इथे कल्पना. पण तिचा तर खून झाला होता ना असं म्हणते आता इथे कल्पना. आणि हा सचिन असं म्हणतो होता इथे प्रताप. आपल्याला सांगत होता की तो त्या मुलीला भेटतही नाही, म्हणजे तो आणखीन खोटं बोलतोय आपल्या बरोबर असं म्हणतो होता इथे प्रताप. आणि ती मुलगी साक्षी आहे असं म्हणतो होता इथे प्रताप. अरे म्हणजे किती मोठा विश्वासघात आहे असं म्हणतो प्रताप. तर आता तेवढ्यातच अर्जुन आणि चेतन येतात. मी जेव्हापासून त्या दोघांना कॅफेमध्ये बघितलं ना तेव्हापासून माझं डोकंच गरगरायला लागलं असं म्हणते आता इथे सायली. मात्र हे खरं आहे की साक्षी जिवंत आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि तेवढ्यातच आता अर्जुन आणि चेतन ऐकतात. आणि तीच सचिन भाऊजींच्या आयुष्यात आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुनला पण धक्का बसतोय काय म्हणून. अर्जुन असं म्हणते आता इथे कल्पना. बरं झाला तू आलास असं म्हणते आता इथे कल्पना. अरे सायली बघ ना काय सांगते असं म्हणते आता कल्पना. साक्षी शिखरे जिवंत आहे. अरे ती सचिनची गर्लफ्रेंड आहे असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता धक्का बसतो अर्जुन आणि चेतनला पण. मी तुमचे फोन घेतले नाही कारण मी जे बघितलं होतं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता असं म्हणते आता इथे सायली. मला विचार करायला थोडा वेळ हवा होता असं म्हणते सायली. थँक गॉड असं म्हणतो अर्जुन. तिला हे कळलं नाही की मला साक्षीबद्दल आधीच माहिती होतं आणि मी तिच्यापासून लपून ठेवलं असं म्हणतो इथे अर्जुन. अर्जुन अरे तू गप्प काय असं म्हणतो आता इथे प्रताप. बोल ना काय करायचं आपण असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रिया आणि अस्मिता जात असतात. सायली खरी अपसेट वाटत होती असं म्हणते आता इथे अस्मिता. काय झालं असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. हो मलाही असं वाटलं की काहीतरी गडबड नक्कीच आहे असं म्हणते आता प्रिया. पण अस्मिता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा, काहीतरी ना सिरियस झालेलं असणार असं म्हणते प्रिया. पण सायली आणि अर्जुन मॅनेज करतील. पण मला चैनच पडत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. मग मी काम करते असं म्हणते प्रिया. मी ना घरी फोन करून विचारते की घरी सगळं नीट आहे की नाही ते असं म्हणते आता प्रिया. थांब 1 मिनिट मीच कॉल करते असं म्हणते अस्मिता. मला मोबाईल दे. तुझा फोन माझ्या बॅगेत आहे, पर्स मागेच ठेवली असं म्हणते आता इथे प्रिया. तर पाठीमागे पर्स नसतेच. तर प्रियाने प्लॅन करूनच ते सगळं केलेलं असतं आणि ती बॅग ठेवून आलेली असते मुद्दामच घरी. असं कसं असेल असं ड्रामा करते आता प्रिया. घरातून निघताना मागेच ठेवली होती, गाडीचंच होती पर्स असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अस्मिता बघते अगं खरंच नाहीये मागे असं म्हणते आता इथे अस्मिता. या म्हणजे मी पर्स घरीच विचारले की काय, आणि तुझा फोन आणि माझा फोन दोघांचेही फोन तिथेच राहिले वाटतं असं म्हणते आता इथे प्रिया.
तर आता इथे बघा प्रेक्षक हो, आता 2 तास आपण बाहेर काय करायचं, कसं राहायचं असं म्हणते आता इथे अस्मिता. त्यात माझा जीव ठाऱ्यावर नाही असं म्हणते ती. चल घरी जाऊया असं म्हणते ती. बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर जाऊया घरी असं म्हणते आता इथे प्रिया. मी गाडी वळवते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल होतो म्हणून ती खूप खुश होते बघा प्रेक्षक. आणि आता अस्मिता सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. तर आता इथे साक्षी सचिनला आपल्या घरी आणते. तर आता ती त्याला बेशुद्ध अवस्थेतच आपल्या घरी आणते बघा प्रेक्षक खिडकीतून. तर आता त्याला आणून बसवते ती त्या खुर्चीवरती. तर आता सचिनला काय जाग येतच नाही. सचिन सचिन असं म्हणत असते आता इथे साक्षी. तर आता ती जाते बघा प्रेक्षक आणि बंद करून घेते खिडकी. तर आता इथे बघा प्रेक्षक ती पाणी घेते आणि तिच्या चेहऱ्यावर मारते. सचिन सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. सचिन सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. उठ 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 उठ, हे बघ आपण आपल्या घरी आलोय सचिन, म्हणजे माझ्या आणि अण्णांच्या घरी आलोय असं म्हणते आता इथे साक्षी. बरं उठ असं म्हणते साक्षी. सचिन उठ ना असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन जागा होतो. असं म्हणतो आता इथे सचिन. आपण आपल्या घरी आलोय असं म्हणते आता इथे साक्षी. उठ. तर आता इथे सचिन बघतो साक्षीला. साक्षी असं म्हणतो सचिन, तू मला डोक्यावर मारलास बॉटलने, मला हर्ट केलंस असं म्हणतो आता इथे सचिन. आणि रडायला लागतो तो. आणि हे तुझं घर नाही आहे असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता बस बरं आधी असं म्हणते आता इथे साक्षी. बस तू असं म्हणते ती. तुला सगळं कळेल असं म्हणते आता इथे साक्षी. सगळं कळेल तुला, पण त्याआधी तू सांग, तुला मला काहीच सांगायचं नाही का असं म्हणते आता इथे साक्षी. मला तुला काय सांगायचं असणार असं म्हणतो आता इथे सचिन. काही सांगायचं नाही असं म्हणते आता इथे साक्षी. हो असं म्हणतो आता इथे सचिन. थोडासा विचार करून बघ की तुला मला हे सांगायचं नाही की तुझं लग्न झालं असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता सचिनला धक्का बसतो. हिला कसं का माहिती म्हणून. तुला मला हे सांगायचं नाही आहे की अस्मिता सुभेदार म्हणजे अर्जुन सुभेदारची बहीण तुझी बायको आहे असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिनला खूप मोठा धक्का बसतो. तुला खात्री आहे की तू सचिन सोबत साक्षी शिखरेलाच बघितलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तेवढाच अश्विन येतो. काय असं म्हणतो आता इथे अश्विन. सचिन आणि साक्षी शिखरे असं म्हणतो आता इथे अश्विन. मी काय चुकीचं ऐकलं का असं म्हणतो आता इथे अश्विन. नाही अश्विन भाऊजी असं म्हणते आता इथे सायली. 1000% खात्री आहे माझी की ती साक्षी शिखरेच होती. मी सचिन भाऊजींबरोबर साक्षीलाच बघितलं असं म्हणते आता इथे सायली. मी तुमची वाट बघून कॅफेमधून निघणार होते इतक्यात. तर सगळा प्रकार सांगते ती. आणि आता इथे बघा प्रेक्षक ऑडिओ बंद आहे त्यामुळे आपल्याला कळत नाहीये. तर आता इथे फ्लॅशबॅक दाखवलंय सायली कसं येत असे आणि तेव्हाच बघितलेले असते ती सचिन आणि साक्षीला एकमेकांना मिठी मारलेलं वगैरे. तर आता इथे तिला सगळं आठवायला लागतं आणि ती सगळं प्रकार सांगत असते त्यांना. तर आता कसं सचिन आणि साक्षीने तिला बघितलेलं असतं. तर आता सगळं काही घडलेला प्रकार ती सांगत असते आणि फ्लॅशबॅकमध्ये तिला आठवतही असतं आणि सगळ्यांना धक्का बसत असतो हे सगळं ऐकून. तर आता कसं साक्षीने तो गॉगल लावून पळून घेऊन गेलेली असते ना, सचिनला हे सगळं आठवतं तिला. तुम्हाला आठवतंय मागे पण मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की मी साक्षीला बघितलंय, तेव्हा तुम्ही विश्वास नाही ठेवला माझ्यावर आणि नंतर मलाही वाटलं की कदाचित माझी चूक झाली असेल असं म्हणते आता इथे सायली. पण ह्या वेळेला माझी खात्री आहे ते दोघेच होते तिथे. मी त्यांना बघितलंय आणि त्यांनी पण मला बघितलंय असं म्हणते आता इथे सायली. आणि म्हणूनच तर ते मला बघून लगेच पळून गेले तिथनं असं म्हणते आता इथे सायली. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी त्यामध्ये काय ते आधीच त्या सचिनला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते असं म्हणतो आता इथे प्रताप. त्यात ही नवीन कळलं, अरे अस्मिताने आता हे सगळं कसं सहन करायचं असं म्हणतो प्रताप. हे बघा असं म्हणते आता इथे सायलीने फोटो पण दाखवते ती सचिनचा साक्षीसोबत. सचिन आणि साक्षी शिखरे असं म्हणते प्रिया. तर आता ऐक असं म्हणते आता इथे अस्मिताच्या पोटात दुखतं. तर आता अस्मिता तर असं म्हणते आता इथे सायली. सायली असं म्हणते आता इथे अस्मिता. तू सचिनला तर आता रडते अस्मिताने चक्रून पडते. अहो अस्मिता ते असं म्हणते सायली. तर आता चक्रून पडलेली बघा प्रेक्षक अस्मिता. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.